आणि आता दररोज एसटीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक मोठी बातमी. कारण एसटीच्या दरात 15% भाडेवाढ होणार आहे. तिकीट दरात वाढ करण्याच्या महामंडळानं दिलेल्या प्रस्तावावरती आता राज्य परिवहन प्राधिकरण सकारात्मक आहे. त्यामुळे नवीन वर्षामध्ये या भाडेवाढीची अंमलबजावणी होणार आहे. एसटीच्या भाडेवाढीनंतर शिवनेरीच्या दरात 70 रुपयांची वाढ होणार असल्याचंही कळत आहे. तर साध्या बसच्या दरात 60 ते 80 रुपयांची वाढ होणार आहे. सध्या परिवहन महामंडळाला दररोज 28 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळतं. भाडेवाढीच्या निर्णयानंतर दररोज 2 कोटी रुपयांची भर पडणार असल्याचं सांगितलं जातंय. मात्र अगदी नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. आपण बघतोय लालपरी महागणार आहे. दादर ते स्वारगेट आपण बघतोय सध्याचे दर 535 रुपये ते 700 रुपये होऊ शकतात. मुंबई ते अलिबाग दर सध्याचे 160 रुपये, संभाव्य दर 180 रुपये असू शकतात. शिवाय सध्या मुंबई ते दापोली सध्याचे दर 340 रुपये तर संभाव्य दर 390 रुपये सध्या तरी सांगितलं जात आहे. मुंबई ते विजयदुर्ग सध्याचे दर 730 रुपये तर संभाव्य दर 830 रुपये सध्या सांगितलं जात आहे. मुंबई ते कोल्हापूर सध्याचे दर 565 रुपये तर संभाव्य दर 650. मुंबई ते संभाजीनगर सध्याचे दर 860 रुपये, संभाव्य दर 970 रुपये असू शकतात. मुंबई ते नाशिक सध्याचे दर 400 रुपये, संभाव्य दर 450 रुपये असू शकतात.